केंद्र सरकारनं कृषीविषयक विधेयक मंजूर केलंय। मात्र या कायद्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं परिपत्रक काढून स्थगिती दिली आहे। शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। तसंच या परिपत्रकाची होळी करण्यात आली। केंद्र सरकारनं पारित केलेलं नवीन कृषी विधेयक लागू करण्याचा निर्णय राज्याच्या पणन विभागानं घेतला होता। पण काँग्रेसच्या तीव्र विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारनं कृषी विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। मुक्त कृषी व्यापार धोरण राबवण्याची गरज आहे, पण महाराष्ट्र सरकार काँग्रेसच्या दबावामुळे शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे, असा आरोप भाजपनं केलाय। कृषी कायद्याच्या अंमलबजावणीच्या आदेशाला स्थगिती देणाऱ्या परिपत्रकाची भाजपच्या वतीनं कोल्हापुरात आज होळी करण्यात आली। अजितसिंह काटकर, शिवाजी पवार, विठ्ठल पाटील, हंबीरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना 4 पैसे मिळणार नाही हे विधेयक गेली 50 वर्ष व्हावं म्हणून आम्ही आंदोलन केली आणि आंदोलन केल्यानंतर कुठल्याही प्रामुख्याने काँग्रेस सरकारने कुठल्याही प्रकारे हा कायदा केला नाही। पण हा कायदा मोदी साहेबांनी विधेयक मंजूर करून घेतलं, त्याच्या आधारावर किमती वाढवून द्यायचं काम केलं, पण दिशाभूल करायचं काम चालू केलेलं आहे। आणि हे दिशाभूल करणाऱ्यांना आपण कुठेतरी वेगळ्या पद्धतीने हे विधेयक चांगलं आहे त्यांनाही माहीत आहे, पण केलं मोदी साहेबांनी म्हणून त्याला विरोध, हे राजकारणाविरोध आहे। ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे काही विधेयक आता जे परिपत्रक काढले, ह्या परिपत्रकाची तुमच्यासमोर आता जी होळी केली। या विधेयकामुळे शेतकऱ्याला आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे। या ऐतिहासिक कृषी विषयक विधेयकाला देशातील बहुतांश राज्यांनी मंजुरी दर्शवली आहे। परंतु महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं हित न पाहता राजकीय सूडबुद्धीतून स्थगिती दिली असल्याचा आरोप करत पन्हाळा भाजपच्या वतीनं आज तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी तालुका अध्यक्ष सचिन शिपुगडे, अविनाश चरणकर, प्रकाश देशमुख, अमर लुपणे, दत्तात्रय बोबडे, संजय सावंत, संदीप गवळी उपस्थित होते। दरम्यान कागलमध्ये देखील भाजपच्या वतीनं राज्य सरकारच्या स्थगिती परिपत्रकाची होळी करण्यात आली। यावेळी किसान मोर्चाचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस MP पाटील, बाबगोंडा पाटील, राजेंद्र जाधव, सुनील मगदूम, नंदकुमार माळकर, प्रकाश पाटील, संजय पाटील, अप्पासो भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।